काय मागणी होती? मोंटे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आज आंदोलन उभा केलेलं आहे नांदेडमध्ये. नांदेड जिल्ह्यामध्ये 250 कंत्राटी कामगार आहे आणि त्या कंत्राटवर कामगारांना त्यांना 18,000 रुपये पगार द्यायचं ठरलेलं असताना सुद्धा ते 10,000 8,000 वर त्यांना त्यांना म्हणजे अर्धी पगार देत आहेत. ते त्या मुलांना माहित नाही की आपल्याला एवढी पगार आहे. पण जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्याला एवढी पगार आहे आणि मग आपल्याला अर्धी पगार देण्यात येत आहे, मग त्यांनी त्यांच्या मार्फत पत्रव्यवहार केला, संघटनेद्वारे केलं, त्यांना कुठंच न्याय मिळाला नाही. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले. त्याच्यामुळं आमचा एक प्रयत्न आहे का त्या सर्व कंत्राटी कामगार जो असेल किंवा स्थानिक कामगार जे असेल त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आज आम्ही येतो. हे जो किनवट तालुका जो आहे आदिवासी अतिदुर्गम भागात आहे. तिथल्या मुलांना ट्रायबल एरिया आहे आणि तिथली मुलं बाहेर जाऊन काम करू शकत नाही. त्यांना स्थानिकला कुठेतरी चांगली नोकरी मिळत आहे म्हणून ते करत आहेत आणि त्यामध्येही ते अधिकारी आपला हेतू साध्य करत आहेत. कंत्राटदार आणि अभियंते हे दोन्ही मिळून आहे. आम्ही ज्यावेळेला इथले अभियंते आहेत माने म्हणून आम्ही त्यांच्याशी भेटीगाठी केल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की भ्रष्टाचार हा चालत असतो, हा त्यांचा आरोप होता. आणि आम्ही सांगितलं त्यांना की 3-3 महिन्यापासून राबून घेतल्या जाते, 24-24 तास ड्युटी केल्या जाते, त्यांना पगार दिला जात नाही. आणि आम्ही असं आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की एकच व्यक्ती 132 ला पण काम करतो, तोच व्यक्ती पोर्टलवर काम करतो. काही मुलं पोर्टलवर आहेत, काही मुलं म्हणजे जे कामाचेच नाहीत ते पोर्टलवर आहेत. जे मुलं कामावरच नाहीत त्यांची सरळ सरळ पगार घेतला जाते. असा खूप मोठा याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. त्या कंत्राटदारांनी कामगारांसाठी आज आम्ही इथं उभं टाकून आहोत. तरी आज त्यांनी गेट बंद केलेला आहे. आम्ही त्यांना 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं का हे त्यांच्या बाजूने तुम्ही उभं टाकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, पण ते असं आज होताना दिसत नाही. या उपरी जर आज आमच्या आंदोलनाला त्यांनी यश येऊ दिलं नाही, त्यांचा मनसुबा आम्ही उधळून लावू. आज आम्ही बाहेरून आंदोलन करत आहोत. आज आम्ही पूर्ण ह्याच्यानंतरचं जे आंदोलन आहे त्यांच्या पूर्ण कार्यालयाला आम्ही घेराव